नमस्कार. होम मिनिस्टर कोपॉट बाय न्यूपॉन्ट स्टारलाइट बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बोनझर सेलिब्रेशन टाकळी फाटा खोपोली इथे राहणाऱ्या आम्रपाली देवानंद वानखेडे या वहिनींना भेटणार आहोत. प्रचंड पाऊस दाटून आलेला आहे. कोणत्याही क्षणी पाऊस मुसळधार सुरू होणार आहे. अधिक वेळ न दवडता पटापट जाऊया आणि वानखेडे कुटुंबाला भेटूया. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. गार्डनला होते साप चापा आणि त्याला होते जाई. देवानंदचं नाव घेते प्रेमचंद. द्या ओळख करून. हे मिस्टर हे मुलं, नमस्कार. हो बहीण जाऊ नमस्कार. देर आणि मुलं आमचा परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. मैत्रिणी माझ्या. चला सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. 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 कुठे आई बाबा असतात? आई बाबा गावाला असतात. गाव कुठलं? अकोला. अकोला. हा. आणि तुमचं बालपण? माझा बाबा अकोला सर. तुम्ही पण अकोल्याचे? शाळा कुठली? शाळा जिल्हा परिषद अकोला. अळगाव. आई बाबा काय करायचे? शेतीचे काम. शेती. तुमचे आई बाबा? शेतीस. शाळा कुठली तुमची? जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. हा. तुमची? जिल्हा परिषद होती 7वी पर्यंत. त्याच्यानंतर मग विद्यालय मोठं होतं. कसं गेलं बालपण? बालपण चांगलं गेलं. चांगलं गेलं. तुम्हाला टेन्शन आलंय का दोघांना आज? नाही नाही टेन्शन नाही. 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 कसं जमलं लग्न? लग्न माझे म्हणजे सासरे आले ते मला बघायला. नंतर मग सासू आणि घरचे परिवार आले ते. त्याच्यानंतर हे आले. कसं कळलं तुम्हाला लग्न करायचंय? माझ्या घरची फॅमिली सर्व गेली होती. 2 दिवस त्यांनी बघितलं सर्व. त्याच्यानंतर मग मला फोन केला. मी होतो मुंबईला कुर्लामध्ये. तुम्ही काय करता? काम करतो साहेब कमानीवाडी. कुठे? कमानीवाडी. तुम्ही काय करता? घरीच. गृहिणी. हा. वा वा. पण मग मला सांगा, तुमचं लग्न तिकडे अकोल्यातच जमलं हा अकोल्यात आणि मध्ये. लग्न झालं पण अकोल्याला? हा. किती वर्ष झाली? 10 वर्ष झालं. 10 वर्ष लग्नाला झाली. हा. तेव्हापासून दोघेही गप्पा हा. लग्नापासून. मग अकोल्याला जाता की नाही? हो, जातो जातो. कधी दिवाळीला. जाता. हा. तुम्हाला आज खूप टेन्शन का दिसतंय मला? नाही टेन्शन नाही तुम्ही बोला. टेन्शन आहे, आम्हाला अभिमान आहे चांगला. आता आई बाबा तुमचे कुठे असतात? गावाला. गावाला अकोल्याला. तुमचे पण आई बाबा अकोल्याला. अकोला. मग ही सगळी मंडळी कोण आहेत आता? ते माझे भाऊ आहे. हो. हा. वहिनी ते मिसेस. कुठे असतात भाऊ? ते पण इथं. इथंच असतात. इथेच असतात. हा. बरं. म्हणजे बाजूला राहतात. बाजूला. मग तुम्ही इथून कमानीला नोकरीवर जाता? इथंच आहे सर. मग तुम्ही सगळे एकदम खोपोलीत कसे काय आले? आता कसं सर एक एक आले तर सर्व एक एक आला घेत गेलं. त्याच्यामुळे सर्व फॅमिली वाढत गेली. तर फॅमिली वाढता वाढता मग सर्व फॅमिली इथं लग्न झाले. मग नंतर मग सर्व इथं झाले. स्थायिक झाले. नाही पण तुमच्या लग्नानंतर तुम्ही डायरेक्ट खोपोलीत आले? नाही त्याच्या पहिले मी इथं मुंबईला होतो. हा. ट्रान्सफर झाली कंपनी इथं. शाकीनाकाला होती कंपनी. मग ती इकडे आली. इथं आली. मग तुम्ही खोपोलीला आले. तुमचं काय अशी अट होती अकोल्यात लग्न ठरलं तेव्हा? नाही नाही असं खोपोलीला काय- जायचं का नाही नाही, अकोल्यात असं काही नाही. राहायचं? असं काही नाही. नाही उलट बरं होतं कुर्ल्याला राहत होतो तो. आधी कुर्ल्याला हा. राहत होते. हा. तुम्ही पण लग्नानंतर? हो लग्न झाल्यावर किती 5 किती वर्ष होते? 5 वर्ष. केवढं घर होतं? असं होतं. असंच होतं. हम्म. मग तिकडे 5 वर्ष राहिली. हा. मग तुम्हाला तिकडे बरं वाटतं की खोपोलीला? तिकडं बरं वाटते. हा. मग आता परत घेऊन जा तिकडे. इथं कसं त्या हिस्ट्री दृष्टिकोनाचं काम येतं. तिथं येणं जाणं आपण भारी पडतंय. पण मग कुठे फिरायला वगैरे नेतात? हा फिरायला नको. कुठे? खोपोलीत. खोपोलीत. कुठे कुठे घेऊन जातात? गगनगी मठ आणि हे पाली हे इथंच नेतात. बाकी कुठे नाही. एवढ्याच भागात फिरता? हो. काय हो? का असं करता? टाइम भेटत नाही साहेब जरा भेटले.
सतत कामाची कामाची धावपळ धाड असते. असते. तुम्हाला रोज मुंबईला जायला लागतं? नाही ना? नाही नाही नाही. बरं बरं. वहिनी, तुम्हाला आवड कसली आहे तुमची? काय काय आवडतं? मला शॉपिंग करायला आवडतं, आणि फिरायला आवडतं, बस बाकी काही नाही. बरं, 2 गोष्टी आवडतात. आणि तुम्हाला? मला आवड आता हेच आपली याची कामाची. तुमच्या आई बाबांची आज आठवण येते की नाही हो तुम्हाला? येते ना. किती आहे? हो येते. पण तुमची आई आणि इथे आली आहे खोपोलीत? हो येतात, येतात कधी पण ते. येतात. येतात. हो येतात. मग काय सांगणार त्यांना? या कॅमेऱ्यात बघून सांगा. त्यांची आठवण येते. त्यांना इथं म्हणजे इथे यायला होतं, पण ते येऊ शकले नाही. ते आजारी आहेत, तिथं सासरे माझे आजारी आहेत, म्हणून त्याच्यामुळे येऊ शकले नाही. तुम्ही कसं काय? वडील आजारी आहेत, त्यांना चांगलं हे व्हावं त्याच्यामुळे आले, येऊ शकले नाहीत ते, त्यांना चांगलं व्हावं. तुम्ही जेव्हा खोपोलीला आले त्या शेजारी सगळे नवीन असतील ना? बरं. कोणाची ओळख नव्हती? नव्हती. तुमची पहिली मैत्रीण कोण झाली? पहिली मैत्रीण सगळ्याच माझ्या मैत्रिणी पहिली पण त्या झाल्या कशा? झाल्या कशा म्हणजे असंच बोलून, म्हणजे बाहेर फिरून. बाहेर? हा, इथं गार्डन मध्ये फिरून वगैरे. अच्छा, हा. ओळखी झाल्या. हा. पण एकमेकीच्या मदतीला सगळ्या हो, धावतात? सगळ्या धावून येतात. नाही, सगळे चांगले हो आहे सगळे society. चांगले. हो सगळी सोसायटी चांगली आहे. सोसायटी चांगली आहे. हे आमले काकू आमच्या सोसायटी सोसायटी वाल्या, अध्यक्ष. आणि हे सगळे आमचे म्हणजे मैत्रिणी इथल्या. हो का? पण सगळे एकदम मदतीला हो धावतात. मदतीला. म्हणजे सगळे कुटुंबीय अकोलेला असले तरी इकडे सगळी इथं हा. कुटुंब आहे काळजी आमचं घेतली सर्व. जाते. हा. हो ना? हो. वा 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 वा. कशी गेली लग्नाची 10 वर्ष? 10 वर्ष तर असंच करत गेले साहेब. एकदम मस्त. एकदम हा. मग कधी असं पैसे कमी आहेत किंवा असं कधी झालं का? पैसे कमी असतात तर माणसामध्ये प्रॉब्लेम असते थोड्या टाइमले, पण ते मिसेसचं काम आहे, कमी जास्त सांभाळून घेणं किंवा काय घेणं. तुम्ही सगळं सांभाळून घेता? हो बरं, पगार झाल्यावर पैसे कोणाकडे देतात ते? माझ्याकडे. पगार आमच्या ऑलरेडी बँकेत होते सर्व, होय ना? पण तिला माहित पण नाही मला पगार किती असतो. बघितलं? तुम्ही विचारला नाही कधी? विचारते ना, मग सांगतात? सांगतात. बरं बरं. माऊली, या घरामध्ये ना आम्ही काही वस्तू लपवून ठेवल्या, त्या वस्तू पटकन घेऊन यायच्या. हा, वेळ 1 मिनिटाची. मूग गिळून गप्प बसणे. वेळ सुरू झाली. चला लवकर. तीस सेकंद झाली. स्वप्नात पाहिली छोटीशी बाग. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा करंडा तुम्हाला मिळाला आणि चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. नमस्कार. तुमच्याबद्दल तक्रारी केल्यात मैत्रिणीने. हो माहिती का? आहे तुम्हाला? नाही माहिती. नाही माहिती? नाही. आता कळेल तुम्हाला. थांबा. मीटिंगला जाताना तुम्ही खूप लेट करता. हो करते. घरी बोलवत नाही तुम्ही लोकांना. नाही ते एक बरं आहे. कंटाळतात ना ते वरती येऊन. कोण? बोलतात तुमचा डोंगर कधी चढणार आम्ही. 4थ्या माळ्यावरती. हो. कोण म्हणतं असं? मैत्रिणी. तुमच्या मैत्रिणी म्हणतात डोंगरावर राहता तुम्ही म्हणून. बरं, पुढचं बघूया. कुठल्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही पटकन जात नाही हो. आणि भांडायला मात्र पुढे असता. मान्य आहे? हो. काय हो? नाही नाही, कार्यक्रमात पहिले जायचं कारण काय, मेकअप जास्त चालते त्यामुळे टाइम जास्त भेटत होते, मग नंतर पोचू शकत पण नाही. चिडतात पटकन? हा, चिडतात, रागावतात? रागवतात. बरं. पण स्वभाव शांत आहे ना, रागत नाही ना कधी? नाही, कधी काय होते, हा, कधी 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 म्हणजे कधी कधी शांत कधी असतं. शांत असते. बरं. तुम्ही चहा लवकर करत नाही, स्वयंपाक चांगला करत नाही. नाही, चहा तर मी लवकर करते, पण स्वयंपाक लेट करते. त्या मैत्रिणी तुमच्या लिहित आहेत.
जेवण व्यवस्थित बनवत नाही. हो बरोबर आहे, मला येत नाही. नाही. किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष झाली. तरी मला आता तब्येतीवरून कळलं. तब्येत खरं झालं ना सांग त्याच्यावर. तुम्ही एखाद्याला टोचून बोलता. मैत्रिणींना विचारतो, खरंय का होय? हा, शेजाऱ्या नाही. टोचून बोलता, पटकन राग येतो तुम्हाला नाही. मला तुम्हाला विचारायचंय, तुमचं काय म्हणणं आहे? वहिनीने स्वभावातला कुठला बदल केला पाहिजे? सोबतला बदल म्हणजे घर चांगला सुरक्षित चालू आहे अशा हिशोबानं. आई वडील असो किंवा मिसेस सासू असो त्यांना चांगलं सांभाळते, याच्यावर मी तुम्ही एकदम खुश आहात. खुश आहे. तुमचं काय म्हणणं आहे? स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? मी टीव्ही जास्त बघते. टीव्ही हो ती कमी बघायला पाहिजे. हो. आणि मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? त्यांना थोडं अभ्यास घ्यायला पाहिजे पोरांना, ते जास्त कामात बिझी असतात. काय हो, तुम्ही अभ्यास घेत नाही मुलांचा? जरा वेळ काढा तुम्ही घरी. बरं, आता चित्र काढायचंय. कोण चित्र काढणार? हे काढते. तुम्ही या. सांगा. ट्रेन, आगगाडी. ही अकोल्याला अशी आगगाडी जाते. हा? आमच्या इथं कोळशे आहे ना साहेब आगगाडी. कोळशाची आहे. दुगवाली. पण आगगाडी राहिली बाजूला, तुम्ही कोळशेच काढले. अभिनंदन. चला, हे पहिलं बक्षीस मिळवून दिलं तुम्ही वहिनींना. द्या अभिनंदन. पेन नाही हो, बक्षीस द्या. तुम्ही इकडे या, तुम्ही तिकडे जा. मोठं काढा तर ओळखतील ना. झालं? सांगा काय आहे? साप का गांडूळ? काय आहे? पण हे काय आहे? अभिनंदन. चला, हे बक्षीस मिळालं तुम्हाला. घ्या. पुढचं चित्र पण तुम्हीच काढा. मोठं काढा. हा, मला म्हणजे उडी मारायला लावताय तुम्ही. हा 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 हा, जमतंय. जरा जरा हे मोठं तरी काढा. हा, व्हेरी गुड. काय आहे हे? काय आहे सांगा? परत काढ. परत काढा. हा, परत दुसरं काढा. इथे काढा. काय आहे? कप. अभिनंदन. हे घ्या बक्षीस तुम्हाला. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयामध्ये. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. वहिनी, तुम्ही आज प्रचंड का घाबरलाय तेवढ्या? नाही, कुठं काय घाबरली? काय घाबरले काय? फर्स्ट टाइम कार्यक्रम आहे साहेब. पण नेहमी अशा शांत असतात. शांत नसते हा, जास्त. आता हे घाबरले जरा. घाबरलेत ना. बोला, तुम्ही कोण? यांचे भाऊ. मोठा भाऊ. वहिनींबद्दल सांगा तुमच्या. चांगला स्वभाव आहे. हा, आणि घरात म्हणजे असं काय हे म्हणजे जेठाचे मुलं आहेत किंवा जेठाचे मुलं असं कुठला भेदभाव करत नाही. सगळ्यांना समान बघते. अच्छा, सगळ्यांना समान वागणूक. वागणूक देत. वा, आणि भाऊ लग्नानंतर काय बदलला का हो तुमचा भाऊ? नाही नाही, असं काय नाही. आम्ही सोबतच म्हणजे मी बाजूच्याच बिल्डिंगला राहतो, पण एकदम घरी खायला काय आणलं तर माझ्या मुलाला पण बोलवणार, मी खाऊ आणलाय. म्हणजे असं काही दुजाभाव काही करत नाही. सगळ्यांना समान. सगळंच आहे. हा. बोला. चा स्वभाव चांगला आहे. माझ्या मुलांना तिच्या मुलासारखंच बघते. ती पण चांगली आहे. हो ना. त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. म्हणजे आम्हाला कधी काम पडलं ना तर लगेच धावून येतात आमच्या घरी. आम्ही तिकडे दूर राहतो ना, हा, यांच्याकडून दूर राहतो थोडस.
तर कधी पण म्हणजे काम पडलं तर लगेच धावून येतील. अच्छा, मदतीला लगेच आहे. हा, मदतीला लगेच येतात. द्या पाठीमागे उभे आहेत त्यांना. मी त्यांची शेजारीण आहे. हा. त्या खूप चांगल्या आहेत. आणि आज आवाज एवढा कमी आहे तेवढाच असतो का हो? हो, असंच असतं त्या, ह्याच्यात काही बदल नाही. द्या. ही खूप चांगल्या स्वभावाची आहे आणि एकदम शांत स्वभावाची आहे. मला नाही वाटत ती चिडत वगैरे असेल तरी, कारण आमच्यात जेव्हा असते त्या एकदम शांतपणे असते. किती घर आहे तो या सोसायटीत? 416 फ्लॅट्स आहेत. 416. 17 बिल्डिंग्स आहेत. अच्छा, सगळ्या मिळून सगळ्या सगळी मिळून. कुटुंब एकत्र असतात. हो, आम्ही सगळं मग एखादा उत्सव असेल तर? गणपती आणि नवरात्र उत्सव पण आम्ही इथे करतो. बरं, मग सगळे सगळे जण एकत्र असतात. असतो आम्ही. हो हो. अजून कोण बोलणार? बोला. मी त्यांच्या बाजूलाच राहते. त्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि मनमिळाव आहेत त्या आणि सगळे आम्ही एकत्र एन्जॉय करतोय. फ्रेंड आहे. मी त्यांची फ्रेंड आहे. स्वभाव खूप चांगला आहे. पटकन मिक्सअप होतात. खूप गप्पा मारतात. खूप बोलक्या आहेत. खूप म्हणजे खूप. मग आज काय झालंय? थोडा टेन्शन मध्ये असतील पण खूप बोलक्या आहेत. माझी पक्की मैत्रीण आहे ती. पक्की? आमच्या दोघींचं खूप जमतंय जास्त. हो. बरं, तुम्ही सगळ्या इकडे आलेल्या आहात, या सगळ्या माहेर तुमचं कुठलं? रायगड जिल्ह्यातलं कुठलं आहे तुमचं? माझं सोलापूर साईड. कोल्हापूर कोण? मी सोलापूर. सोलापूर, पंढरपूर, परभणी. अरे वा वा, अख्खा म्हणजे या सोसायटीमध्ये अख्खा महाराष्ट्र एकवटलेला आहे. बरं बरं, आता तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? सासू सासऱ्यांची आणि यांची मिस्टरांची. का हो? ते आता इथं कार्यक्रम झाला ते नाही आहेत ना इथं हजर, म्हणून त्यांची माफी मागते. तुम्ही? मी त्यांचीच माफी मागतो. ते येत होता जागेवर, त्यांना बोलवलं होतं पण ते थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून ते येऊ शकले नाही. काय बदल करणार वहिनी उद्यापासून स्वतः स्वभावात? जास्त बोलणार. चला, खूप बोलणार. आणि ज्यांना कोणाला वाटतंय की या वहिनी कमी बोलतात, असं होणार नाही, तर त्यांचा स्वभावच मुळात चांगला आहे. लग्नाला 10 वर्ष झाली, अत्यंत आनंदात हा संसार सुरू आहे. उत्तरोत्तर हा आनंद या घरामध्ये वाढत राहू, या मनापासून शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैदिना या आनंदाच्या प्रसंगी तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. अकोल्यावरून आले, दोघांचंही बालपण अकोल्यातलं. अकोल्यावरून थेट खोपोलीत आले. आधी कुर्ल्यात काही काळ घालवला, नंतर खोपोलीमध्ये स्थिरावले. व्यवसाय सुरू झाला, उत्तम पद्धतीने संसार सुरू झाला. आणि मग या ठिकाणी या सोसायटीत जिथे 400 फ्लॅट्स आहेत, ती सगळी 400 कुटुंब या ठिकाणी आली. बरं, त्या सगळ्या इथे आलेल्या सगळ्या वहिनी ज्या आहेत, त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इकडे एकवटलेल्या आहेत. आणि या खरं तर म्हणजे खंडाळ्याच्या पायथ्याशी सुंदर अशा या खोपोली शहरामध्ये विसावलेल्या आहेत. उत्तरोत्तर गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादाने या परिसरात इतकं छान समृद्धता आलेली आहे. या परिसरात जिथे यांचे संसार सुरू आहेत, त्यांना खूप आशीर्वाद मिळो आणि एकमेकाशी गुण्या गोविंदाने नांदून उत्तरोत्तर या सगळ्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदो, ही या खोपोलीतल्या गगनगिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. या दोघांनाही शुभेच्छा देतो. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.